बळच बी नाही हा म्हणायचं. मला बी दोषी ठरवा चुकत असलो. बरेचसे गेले नाही. काही मंगल कार्यालयात बैठका लावल्या, काही मंदिरात लावल्या. गावापर्यंत कोणी गेलेलं नाही. जे काय कोण आपली जात, आपले पोर, बदला घ्यायचा आपल्याला. हे ठोक इथं ठोक आहे कोणाच. अन्याय झाला आपल्यावर, अन्याय झाला आपल्यावर. बदला घ्यायचा आपल्याला. जिरवायला लागली आपली. आता जिरवायची आपल्याला त्यांची. आपल्या मायबाप करोडांना सांगणार कोण? जाऊन सांगणार कोण? त्यांच्याशी बोलणार कोण? काय आपले बांधव आता बी 30-35% अडाणीत बिचारे. ते आई वडील समजून सांगणार कोण आपल्यावरचा अन्याय वाचा फोडायला जायचं? गावात तुमच्या ओळखीचे नाही तर तुम्ही परस्पर दुसरे लोक कम नाही पाठवले. मी तुमच्या गुणलाटाला कुठं काटकसर करतो का? मला ही सुविधा नाही म्हणून मी तिथपर्यंत नाही लढत. काटकसर करतो का? तुम्ही जातीसाठी काटकसर कसं काय करता? तुम्ही जातीसाठी काटकसर करताच कस काय? एवढा मोठा ही लोकशाहीचा उत्सव आहे. निवडणूक म्हणजे लोकतंत्राचा एवढा मोठा उत्सव आहे. तुम्ही तुमचे लोक तिथे जाणार आहेत डर काय फोडायला. तुम्ही गावापर्यंत सुद्धा मेसेज देऊन पुरावे आणू शकत नाही. हे काही पुरावे ते परस्पर तयार केले. माणसं तुम्हाला जात मोठी करायची का बारीक? तुम्हाला आत्ताही सांगतो मी प्रामाणिकपणानं, सगळ्या महिला आणि म्हातारे माणसं 40% पोरं आत्ता बी एका बाजूने आहे मराठीच्या. आत्ता एक तर्फी आहेत. आपल्यातला राजकारणी काढावं लागणार. आपल्या रक्तात राजकारण आहे मराठ्यांचे. मला 5-6 दिवसात इतकं भयान वातावरण दिसले. मी कुंकडून ह्याला फ्रेश कोरडं चांगलं होत होती. एकदम मग तुम्ही तिथवर पैपे आलो सायकल घेऊन. मग मला द्या पैसे होतो जीवन बोल. म्हणजे तुमच्या डोक्यात राजकारण इतकं शिरलंच का? म्हणून तुमच्या डोक्यात आरक्षण कमी शिराणा पोरं मोठे होणार आहेत. ते शिराणा कम इतके भयान उत्तर आहेत काही 3 उत्तर काहीच नाही. नुसतं उमेदवाराचे फॉर्म आहे. एक जण आला ते म्हणला मग आज म्हणला तू आम खासदार होणार आहे मला तिकीट द्या. म्हणलं माझ्याकडे तिकीट आहे. तुम्हाला झालंय काय झालंय तुम्हाला? काही लोक माझ्याकडे फोनवर येतात, काही जण प्रत्यक्ष येतात. काय सांगत येत? अपक्ष नको. अपक्ष दिला तर तेव निवडून येईल, तेव पडन. तुम्हाला ठेका दिला का तेव पडन निवडून यायचा? तुम्हाला ठेका दिला? तुमची ताकद तर दिसेल ना अपक्षावर. ताकद तर दिसेल ना तुमची. तुम्हाला काय ठेका दिला? तुम्हाला किती दिवस राजकारणाकडून बोलायचंय रे? तुम्हाला किती दिवस राजकारणाची पक्षावरीची बाजू वाढायची? तुम्हाला कळतंय मग आवाज येतो ना? किती दिवस तुम्हाला? आता तुम्हालाच भांडतो सगळ्या महाराष्ट्राला मिळून. हे ठराविक जे आहेत ना, हे काही बघल बच्चे हे म्हणणार अपक्ष जर दिला ना तेव्हा आपोआप निवडून येतो. ह्यो पडतो तेव्हा ना ते म्हणतो तेव्हा आपोआप निवडून येणार आहे. ह्यो पडणार. तुम्हाला कवर यांचा विचार करायचा आहे राजकारण्यांचा? आरक्षण पाहिजे तुम्हाला. अधिकारी झाले पाहिजे पोरं तुमचे. तुम्हाला आरक्षण पाहिजे, नेता पाहिजे, पक्ष पाहिजे. स्वतःच्या पोरग IPS अधिकारी होऊन हिंदी तरी केली पाहिजे. नेता सोडायचा नाही, पक्ष सोडायचा नाही. कस काय मोठे होणार आहे तुम्ही? तुम्ही मोठा होणार कसे?
अरे ज्यांनी समजून घेतलं ते छोटे छोटे गेले बी केंद्रापर्यंत लागले नोकऱ्याला. तुम्ही एवढे मोठे बलाढ्य असून तुमचं तुम्हाला सुचना आणखी. तुम्हाला किती दिवस यांच्या पंक्ती वाढायच्यात आणखी राजकारणाच्या. ते भाग्याला तेव पडून तेव निवडून पडून देईन मरून देईन तिकडे त्यांना जाऊन देत नदी एखाद्या. तुला काय करायचं. आपली ताकद तर दिसत ना किती येते. ताकद दाखव ना. आणखी त्यांचंच पातवडी देत. आणखी मी त्यांचीच पातवडी देत. म्हणजे अधिकारी तुमचं पोरग आरक्षण तुम्हाला पाहिजे. केशी तुमच्यावर झाल्या नाही पाहिजे. तुमच्या कापसाला भाव पाहिजे. तुमच्या ऊसाला भाव पाहिजे. तुम्हाला सोयाबीन कांदे द्राक्षे विकले पाहिजे. भाव पाहिजे. आणि आणखी त्यांचीच बाजू वाढायची. स्वतःची पोरं टाका मारून तुम्ही. स्वतःचे नका मोठे होऊन देऊ. निवडणूक आली की त्यांना मोठं करायचं ते परत दाबून टाकतात जातीला पुऱ्या. कधी काही संधी आली किती राहत. मी आधीच म्हणलो मला राजकारणाचं लफड कळत. मी साधा माणूस आहे तुम्हाला खरं सांग. मी सामान्य साधा आहे. मला हे कळत नाही. मी त्या राजकारणात 8 लोकांचाच लोक आहे. माझ्या दम आहे तुम्हाला आरक्षण मिळवून द्यायची. कसला तरुण खान कोणतं सरकार येऊन द्या तुम्ही. माझ्या दम आहे तुम्हाला जे लागतंय ते मिळवून द्यायची. याच्यात पडल्यानं पुऱ्या ताकदीनं पडायला पाहिजे सगळे. इथं जात हारायची. मी नाही जात माती मी सोडू शकत. तुम्ही 3-4 लोकांशी बोलताना माघारी येतात आणि खऱ्या मतदारांपर्यंत तुम्ही जाणार नाही. मी जात मातीत नाही मी सोडू शकत. ही जात महिला दिवसातून एकत्र झाली. आज माझ्या जातीचं दहशत दडपण आहे. मी ह्या राजकारणापायी माझ्या जातीचा निवड करू शकतो. माझ्या जातीचे पोरं माझ्यासाठी मोठाले. तुम्हाला काय नको ना. तुम्ही जे काही जण घेऊन येतात ना ते ह्यो पडण त्यो पडण अपक्ष नको. तुझे पोरं मोठे झाले. माझ्या गोरगरीबाचे लेकर मोठे करायचे. मेलेत लोकांचे नांगर आणून ऊस आणून दे. ऊस करून त्यांना मोठं करायचं. राजकारणात गेलं तरच आरक्षण मिळत होतं असं कोणी सांगितलं तुम्हाला. आता बोलता राजकारणात होतो का आपण आरक्षण कसं काय मिळालं मग आतापर्यंत. आता तुम्हाला घुसवायचंच नाही त्यांची जिरवायला तर तुम्ही पुऱ्या ताकदीनं घुसायला पाहिजे. ह्यो भाग्याला त्यो पडण म्हणते त्यो भाग्याला घे. पण तुम्हाला करायचंच काय त्यांचं. म्हणजे तुम्हाला हॉस्टेल असं वाटते. MBBSच्या फीस कमी झाल्या असं वाटतं. तुम्हाला केंद्राच्या राज्याच्या सगळ्या सुविधा असं वाटत्या. घरकुलं पाहिजे. पंचायत समिती सगळ्या सुविधा तुम्हाला पाहिजेत. केंद्रीय कॉलेज तुम्हाला घ्यायचे. तुमचे लेकर मोठे झाले पाहिजे. आरक्षण बी घ्यायचं आणि राजकारणी पाहिजे. पक्ष पाहिजे. हे सुद्धा कसं तुम्हाला हे धंदे कसं काय शिकवायला लागले. म्हणजे नेता पाहिजे. पक्ष पाहिजे. आरक्षण बी पाहिजे आणि ते तेच नाही. तुम्ही काही डोकं चालवणार नाहीत का. काही मनात मतात तुम्हाला काही परिवर्तन नाही करायचं का. हे काही जणांना म्हणतोय मी. तुम्हाला आणखी त्या पक्षावाल्याच तुमतून वाजवायचं का नेतेवाल्याच. कमून नाही देव 75 वर्षात आरक्षण कुठे गेला देव. हरामखोर कुठे वाजा देऊ नेता तुझा पक्षावाला. 75 वर्षात असला आरक्षण ते हरामखोरने कम दिलं नाही आम्हाला. वाटोळ झालं आमच्या पोरांचं. पोरांचं वाटोळ होऊन बसलं आमच्या सगळं. त्या मुलीचं उदाहरण आहे आता ताज द्या वाशिमच्या. 21 रँक आलेली मुलगी दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळवत आयएसदारीचे अधिकारी झाले. 2 रँकला आली. केंद्रात आयएसदारीचे अधिकारी बनले तिकडे. कमवून नाही दिलं हरामखोर नेत्याने तुमच्या एखाद्या आरक्षण. नाही त्याचा बाजा वाजत आहे बार बार तुम्ही. तेव निवडून येणे घेऊ पडत. तुमच्या ताकद नाही. नाही निवडून यायची तर पाडायची सगळ्यांना. निवडून येणारच बनावं असं कोणी सांगितलं तुम्हाला. पाडणारे सुद्धा बना ती सुद्धा जात जिंकत असते. कारण घेणं देणं विनाकारण तिसरी टमक्याबाजी दे कामा धामाची. मी इमानदार ही बाजू वाटतो. किती करायचं. मी रात्री सुद्धा सांगितलं हे विषय. किती करायचं. मी कुठे कमी पडतोय. कमी पडलो तुमचा मुलगा म्हणून. सगळ्यांच्या दुश्मनी अंगावर घातल्या त्यांच्या. याला कुणालाच मुजीत नाही भेट नाही मिळवतो तरी तुम्हाला शब्द आहे ना. मी कुठे कमी पडतोय जातीला द्यायला. तुम्ही गावापर्यंत सुद्धा जात नाही. ही काय गावाचा डाटा आहे. कारण मान्य तुम्हीच. त्या मायबापाला काय माहिती कोण आपला कोण अपक्ष उभा राहणार आहे म्हणून. निर्णय घ्यायचा तर पुऱ्या जाती विचारून घ्यायचा. जात गावागावात म्हणती
आम्हाला मिळत लागाना काय करायचं ती, पण जेव्हा जरांगे पाटील म्हणते ती उमेदवार तवा करू, आता काय करावं आपल्याकडे कोणी येणार. ही शेतात बांधावर मराठ्या माणसाची चर्चा आहे. तुम्ही इकडेच बसता, आणखी नाही याच्यातले काही जण त्याचा तो रागाची ते, मी हे तरच सगळे, मी हे तरच मराठा आहे, मी हे तरच अमुक आहे. त्या मंगल कार्यालयात बैठक घे, नाही तर कुठं एखाद्याच्या गोळांमध्ये बैठक घे, आणखी नाही त्याच्यात तोडा ते. आपल्याला होतकरू पोरांपर्यंत पुढच्या काळात जावं लागणार. याला जर असं करायचं असलं, माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडायचे आपल्याला होतकरू पोरांपर्यंत पाऊस नाही आला गावागावातल्या. कारण हे जाणून बुजून चाल केल्यासारखं करायला सारखं प्रकार दिसतोय. ही परिस्थिती करताना आपल्याला सगळे काम हे काम केलं पण चांगलं ह्या निवडणुकीत. मतदार आपला फिक्स आहे, त्याची काळजी नका करू, पण हे काम केलं आपलं. नेमका गावापोत कोण पोहोचत नाही का, पोहोचून देत नाही, त्याचा तोरा देव गाजवितोय. याच्यात काही जण ते मात्र याच्यात उघडे पडले झाला, हे याच्यात 100% उघडे पडले. म्हणजे तुमचं एक चांगलंच काम झालं जातीच. जे तोंडापोटे चांगले दिसत होते, हा खूप चांगला आहे, हा खूप पळतो, तेवढे पळत नाही, एवढे पळतो ना, हे तुम्हाला सांगतो की डाटा मागितला आपण 6 दिवसासाठी हे भारी काम केलं. ते त्याच्याच पद्धतीने काम करतोय, त्याला तो राग येतोय. आणि काही त्या शिफारशी घ्या. तुला शिफारस करायला सांगितली का? तुला काय सांगितलं म्हणणं आणायचं? तुला शिफारस कोण सांगितलं? आमका याला उमेदवारी देण्यात यावी. ही काय पद्धती, राष्ट्रीय पक्ष काढा ना. मी आपलं ठरलं काय, तुम्ही करता काय? आपल्याला होत करू पूर्ण शोध नाही कुठल्या परिस्थितीत यांच्या भरोश्यावर जर म्हणलं ना आपला कार्यक्रम लागल. खूप हुशार केलं यांनी आपल्याला. आपला मायबाप गोरगरीब मराठा करोड समाज आहे ना, किंवा प्रचंड खुशी आरक्षण मिळतंय म्हणून त्याची लढायची तयारी आणि चांगल्या नेत्याला पाडायची सुद्धा तयारी. फक्त ही मनमानी एखाद्याच आपल्याला होऊ शकते. हे आपल्या या काही जणांची, ज्यांना हुजेगिरी प्रत्येक वेळेस करायला लागलेली नेत्याची आणि पक्षाची, यांच्यापासून फटका बसू शकतो. याने मात्र याने आपल्याला खूप सावध केलं. 100% सांगतो तुम्हाला, आपल्याला होत करू पोरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पुरं बळ पुरी नाही आपल्याला इथून पुढच्या काळात. सर्वसामान्य मराठा एका जागेवर त्याला काही देणं घेणं. तुम्ही माझ्या मावशाकडे जा, सगळ्या गावागावातल्या त्या म्हणतात मग आपल्याला करू, त्याला आरक्षण मिळालं ते मोठं होईल, जे ते म्हणते तेच करायचं. म्हातारे माणसं म्हणतात आपला नातू मोठा होईल, ते म्हणते तेच करायचं. हे जे थोडे हे संभ्रमित वातावरण करते. ते उभा राहिले त्याचं मत फुटून येच हे उभा राहिले त्याचं, तो काय करायचं? कोणाचा कोणाचा फोटो दे, तो काय त्याचं पोरग आहे ते, तुला करायचं काय त्याचं? पळून दे, नाही तर वर फार धोऱ्या होऊन दे. तुला काय करायचं? तुम्हाला उद्योग शिकेला कोणी येऊ? तुमची लढाई तुम्ही लागा ना तुमच्या पोरांसाठी, तुम्ही जे कोण दाखवा. तुम्हाला सांगितलं कोणी उद्योग पळू दे ना. हे मत तर घेईल, मराठीची शक्ती तर दाखवील. नुसतं चालायचं नाही. मग तवा ते कोणाच्या ते 5 क्विंटल पोहे घेते म्हणून निवडते. तू काय त्याला पडतोय त्याचे 5 पोहे माघारी देऊ त्याला. काय सांगा हे तर कळलं पाहिजे की नाही. आणि रस्ता रोखत आता मग उपकार केला का त्यांनी? रस्ता रोखत आता 75 वर्ष आपले लोक त्याच्या मागे उभं राहिले, ते एकदा रस्ता रोखत आला, उपकार केला त्यांनी? त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. आमचा दादा खूप चांगला आहे. तो दादा आहे का तो? काही सांगत सभा होती, एक जणांनी असं केलंय, सभा होती आमच्या भैयानी, त्या आमच्या नेत्याचा भैया आहे आमचा, ते 100 GR दिले पाण्याचे होते त्याच्या नाड्यात. मग निवडून डबल 200 म्हणून त्या उमेदवार द्यायची उपाधी गेला द्या. त्याच्यासाठी काम करायचं होतं ते हेंगडा आपल्या संघ, मग त्याला उमेदवारी मिळा म्हणून ते काय काम करत होतं? आपल्याला जात आरक्षण म्हणून का हे असं लफडं आपल्या मागे लावायचं. काही सांगत येत मारायचे आपले पोरं आपल्याला. वेळ कमी हे मान्य आहे मला, ठीक आहे,
की वेळ कमी मिळाला, पण याचा अर्थ असा बी नाही की आपलं गाव त्याचं नेटवर्क नाही. उदाहरणार्थ अंतरवालीत मी आहे, मला सांगा अमुक काम करायचं, मला शेजारी माहित नाही,